नमस्कार. मी स्वतः अभिनेत्री अपूर्वा सोनार आपणासाठी घेऊन येते आहे. मी सावित्री बोलते, एक पात्री नाट्यप्रयोग. तर मैत्रिणींनो, आपला हा कार्यक्रम 9 मार्च 2023 शनिवार या दिवशी मुंबईमधील ऐरोली या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. 8 मार्च जागतिक महिला दिन आणि 10 मार्च सावित्रीबाई फुले यांचा स्मृती दिवस. या दोन्ही दिवसाचं औचित्य आणि सुवर्ण मध्य साधलेला आहे तो म्हणजे 9 तारखेला आणि 9 तारखेला या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. आता या कार्यक्रमाचं आयोजन कुणी केलं असेल तर या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आपल्या सर्वांचे आवडते, आपले आदरणीय माननीय दशरथ कुलकर्णी सर, तसेच सूर्यकांतजी थोरात, तसेच देवकीताई शिंदे, तसेच किरणजी झोडके या सर्वांनी खूप मेहनत घेतली. 2 महिन्यापासून यांच्या सारख्या मीटिंग आणि हा कार्यक्रम कुठे घ्यावा, कसा घ्यावा, किती चांगल्या प्रकारे घ्यावा असं ठरवून शेवटी 9 मार्च हा दिवस ठरला आणि या दिवशी हा कार्यक्रम मोठ्या थाटामाटात आपल्या सावित्रीच्या लेकींसाठी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. आता या कार्यक्रमामध्ये काय काय असणार आहे याची उत्सुकता तुम्हाला लागलेली असणार आहे. तर या कार्यक्रमामध्ये पहिल्या सत्रामध्ये सर्व आपल्या ठिकठिकाणाहून आलेल्या सावित्रीच्या लेकींची नोंदणी होणार आहे. त्यानंतर छान नाश्ता होणार आहे सर्वांसाठी आणि त्यानंतर आपलं सत्र सुरू होणार आहे. यामध्ये पहिल्यांदा सर्वांची ओळख, त्यांचं स्वागत समारंभ होईल आणि नंतर मी सावित्री बोलते हा एक पात्री नाट्यप्रयोग सादर होणार आहे. आता हा नाट्यप्रयोग कोण करणार आहे? अर्थात मी, म्हणजे अपूर्वा सोनार. तर हा प्रयोग झाल्यानंतर काय असणार आहे तर या प्रयोगानंतर माननीय जयकुमारजी चर्जन हे एक उत्कृष्ट लेखक आहे, गीतकार आहे, पत्रकारितेमध्ये सुद्धा यांचं चांगलं नाव आहे आणि असं अनेक व्यक्तिमत्व, अनेक पैलू यांच्या व्यक्तिमत्वाला धरून आहे. तर त्यांचं इथे गीत सादर होणार आहे आणि त्यांना त्या गीताला साथ कोण देणार आहे त्यांना तर या गीतासाठी साथ देणार आहे आपल्या सावित्री शक्तिपीठातील मोठमोठा पदाधिकारी. तर त्यांचं नाव आहे, यवतमाळहून ज्या येणार आहेत विशाखाताई यवतकर. त्यानंतर माणिकवाडा, यवतमाळ जिल्ह्यातच एक छोटं गाव आहे ते माणिकवाडा, इथून येतात आहे अर्चनाताई कावलकर. परतवाड्याहून अपर्णाताई जावरकर, परतवाड्याहूनच अनुराधा भुसकट आणि जयकुमार चर्जन ह्यांच्या सौ म्हणजे शिलाताई चर्जन या सगळ्याजणी या गाण्याला, या गीताला कोरस देणार आहे. आता हे गीत तर सादर होणार आहे, पण ते गीत कशा पद्धतीने सादर होणार आहे तर हे गीत जयकुमार चर्जन सर महात्मा ज्योतिबा फुले यांच्या वेशभूषेत करणार आहे आणि ह्या सावित्रीच्या लेकी कोरसमध्ये काय करणार आहे तर या सुद्धा सावित्री आईंची वेशभूषा करणार आहे आणि ह्या गीताला कोरस देणार आहे. बघा, आहे ना एक वेगळं काहीतरी, नेहमीपेक्षा वेगळं. तर हे गीत सादर झाल्यावर काय असणार आहे तर गीत सादर झाल्यावर आपल्या महाराष्ट्रात जे आयुक्त, उपायुक्त, तसेच मोठमोठ्या पदावर जे अधिकारी आहे, काही श्रमजीवी आहे, काही शिक्षिका आहे, अशा वेगवेगळ्या मान्यवरांचे आपल्या या सावित्री शक्तिपीठा मधून आणि ह्या इतर 2 मंडळांमधून जो कार्यक्रम, त्या संयुक्त विद्यमाने जो कार्यक्रम घेत आहे त्यामध्ये ह्यांचा सन्मान होणार आहे. आता या सन्मानामध्ये काय असणार आहे? यांच्या सन्मानामध्ये आपल्या सावित्री आईंचे, ज्योतिरावांचे विचार घरोघरी पोचावे अशीच आपल्या कुलकर्णी सरांची अगदी मनोमन इच्छा असते आणि म्हणूनच प्रत्येक घरी आपल्या सावित्री आईंचं प्रतिबिंब असावं, काहीतरी त्या रूपात काहीतरी असावं, म्हणून या वेळेला आमच्या दशरथ कुलकर्णी सरांनी सर्वांसाठी एक सावित्री आईंचा पुतळा बनवलेला आहे. तर सत्काराप्रित्यर्थ तो प्रत्येकाला सावित्रीचा पुतळा देण्यात येणार आहे, शाल देण्यात येणार आहे, श्रीफळ देण्यात येणार आहे आणि एक उत्कृष्ट असं सन्मान चिन्ह ते सुद्धा तयार केलेलं आहे आणि अशा प्रकारे हा कार्यक्रम सादर होणार आहे. त्यानंतर सत्कार समारंभानंतर
बऱ्याच आपल्या मान्यवर लोकांच्या भेटीगाठी होतील आणि अशा प्रकारे दिवसभर हा भरगच्च कार्यक्रम राहणार आहे. आता या कार्यक्रमामध्ये कोणी-कोणी सहभाग केलेला आहे, तर या कार्यक्रमामध्ये अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद नवी मुंबई हे मंडळ सहभागी आहे. तसेच श्री संत सावता माळी मंडळ एरोली हे मंडळ देखील सहभागी होणार आहे. तसेच या या मंडळाच्या अंतर्गत एक श्रमजीवी महिला मंडळ आहे. त्यांच्या अध्यक्ष अलकाताई भुजबळ या देखील आहे आणि या सर्वांनी मिळून म्हणजे सूर्यकांतजी थोरात, किरणजी झोडगे, सावित्रीबाई फुले संस्थापक अध्यक्ष दशरथ कुलधरण सर, तसंच अलकाताई भुजबळ, तसेच आपल्या देवकीताई शिंदे या सर्वांनी मिळून जे या कार्यक्रमाचं नियोजन केलं आहे, त्या कार्यक्रमामध्ये मी सर्वांना नम्र विनंती करते की या कार्यक्रमाला अगदी भरपूर संख्येने या कार्यक्रमाचा आस्वाद घ्या, लाभ घ्या आणि आपल्या सावित्रीबाईंचे विचार, ज्योतिरावांचे विचार घरोघरी पोचवा, एवढं मी आपल्याला सांगू इच्छिते. आणि पुन्हा एकदा या 9 मार्चच्या कार्यक्रमाला मुंबईला एरोलीला सर्वांनी या आणि या कार्यक्रमाचा आस्वाद घ्या. धन्यवाद.